जी आपली चैतन्य शक्ती आहे ती सुद्धा स्थिर राहत नाही, कारण ती प्रत्येक राशीतून मार्गक्रमण करते. जसं सूर्य बाहेर करतोय तसं आतमध्ये ती शक्ती पण. म्हणून कधी आपल्याला वाटतं की मी खूप जग जिंकू शकतो. हा, आणि कधी कधी अगदीच आपण काय म्हणजे आपली जी आत्मविश्वास जो म्हणतो आपण तो आपला असा दोलायमान असतो सतत. आता अधिक मासाचं महत्व कसं आहे बघा. 2 अमावास्यांच्या मध्ये संक्रांती येणार नाही, संक्रमण येणार नाही, संक्रांती येणार नाही. म्हणजे काय, म्हणजे माझी जी आंतरिक स्थिती आहे ती हलणार नाही. वेगळा अर्थ आहे. आलं लक्षात. मग हे का महत्वाचं आहे, कारण परमार्थामध्ये आंतरिक स्थिती न हलणं हेच महत्वाचं आहे. म्हणून या पुरुषोत्तम मासाचं हे महत्व आहे की यामध्ये साधन करणं, यामध्ये तप करणं, यामध्ये जप करणं, यामध्ये व्रत करणं, याचं मूळ कारणच ते आहे. कारण या महिन्यामध्ये तुमची आंतरिक स्थिती सहज राहील. त्याच्यामध्ये वेगळा अर्थ आहे. त्याच्यामध्ये बदल कमी होणार नाही असं नाही, कारण चंद्राचा बदल चालूच आहे. उपासना किंवा कुठल्याही प्रकारचं माझ्या कल्याणाचं जे साधन मला करायचं आहे, व्यवहारातलं नाही, ते प्रेय आहे, परमार्थामध्ये कल्याण आहे. कल्याणाचं जे साधन करायचं आहे त्यासाठी माझी आंतरिक स्थिती शांत आणि परिवर्तनाशिवाय म्हणजे अपरिवर्तनीय अशी ती असायला हवी. तेव्हाच मला त्याचं जे निश्चित फळ आहे ते प्राप्त होणार आहे. अधिकस्य अधिकम फलम. ते अधिकम फलम जे आहे